देऊळ बंद 2 या चित्रपटाने अवघ्या 2 दिवसामध्ये सैराट आणि राजा शिवाजी या चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडलेत, अशी सोशल मीडियावरती आता चर्चा सुरू झाली. देऊळ बंद हा चित्रपट रिलीज होऊन फक्त 2च दिवस झालेत. मग या चित्रपटाने फक्त 2 दिवसामध्ये सैराट आणि राजा शिवाजी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय का? देऊळ बंद 2 या चित्रपटामध्ये असं काय विशेष आहे ज्यामुळे लोक आतुरतेने हा चित्रपट पाहायला जात आहे? या चित्रपटामध्ये असं विशेष आहे तरी काय? खरंच या चित्रपटाने 2 दिवसात रेकॉर्ड मोडलेत का? तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 2015 मध्ये आलेला देऊळ बंद हा सिनेमा अनेकांनी पाहिला होता. विज्ञान विरुद्ध श्रद्धा, नास्तिक माणूस आणि स्वामी समर्थ यांच्यामधील संघर्ष, ज्यामुळे 2015 मध्ये आलेल्या देऊळ बंद या सिनेमाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण आता तब्बल 11 वर्षानंतर आलेला देऊळ बंद 2 हा फक्त त्या सिनेमाचा पुढचा भाग नाहीये, तर हा आहे एक अनुभव जो थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर डोक्यामध्ये फिरत राहतो. कारण की यावेळी फक्त गोष्टी भक्तीची नाहीये, तर जगण्यासाठी झगडणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाची आहे. पण फक्त एवढंच कारण नाहीये, याचं आणखीन एक कारण आहे. 21 तारखेला देऊळ बंद हा चित्रपट रिलीज झाला, पण अवघ्या 2 दिवसामध्ये या चित्रपटाने 18 कोटीची कमाई केली. मुंबई असो, नागपूर असो, संभाजीनगर असो किंवा मग जालना असो, बीड असो, परभणी असो, मोठ्या शहरापासून छोट्या शहरापर्यंत सर्व थिएटर फुल आहेत. लोकांच्या अक्षरशः थिएटर बाहेर रांगा लागल्यात. आणि त्यामागे फक्त स्वामी समर्थांचं नाव नाही, तर त्यामागे आहे एक जबरदस्त आणि भावनिक कथा. अशी कथा जी प्रत्येक माणसाला कुठेतरी स्वतःची वाटते. कारण देऊळ बंद हा सिनेमा सुरुवातीला साधा जरी वाटत असला, पण जसा जसा चित्रपट पुढे सरकतो तेव्हा कोणताही माणूस जागेवरून उठण्याचा विचार सुद्धा करणार नाही. सुरुवातीला आपल्याला काही सीन चित्रपटामधील हलके फुलके दिसतील, गाव, शेत, गावातील माणसं आणि त्यांचं रोजचं जगण्याचं जीवन. पण हे संपूर्ण इतकं नैसर्गिक दाखवलंय की तुम्हाला वाटेल तुम्ही सिनेमा पाहत नाही तर गावात फिरत आहात. आणि तिथूनच चित्रपट अशा वळणावरती जातो तेव्हा थिएटर पूर्णपणे शांत होतं. एका शेतकऱ्याचं जीवन, कर्ज, दुष्काळ, बोगस बियाणे आणि दिवसांदिवस वाढत जाणारी हतबलता, या सर्वांचा भार जेव्हा माणूस सहन करू शकत नाही तेव्हा काय होतं, हेच या सिनेमामध्ये इतक्या वास्तव पद्धतीने दाखवलंय की अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलंय. देऊळ बंद 2 या चित्रपटाचा विशेष म्हणजे हा चित्रपट कुठेही जबरदस्तीने रडवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि इथून पुढे सुरू होतो सिनेमाचा खरा खेळ. कारण की इथे बाकीच्या चित्रपटांसारखं भक्तीचं गोड चित्र दाखवलं नाही. या उलट या चित्रपटात दाखवण्यात आले एक महिला डायरेक्ट श्री स्वामी समर्थ यांना जाब विचारते, प्रश्न विचारते, जर तुम्ही देव असाल तर चुकीच्या माणसांना शिक्षा का होत नाही? हा प्रसंग थिएटरमध्ये अक्षरशः शांतता निर्माण करतो. कारण की हा प्रश्न आज फक्त त्या महिलेचा नाही, आज हाच प्रश्न प्रत्येक माणसांच्या मनामध्ये आहे. आपण प्रत्येक जणांनी कधी ना कधी हा प्रश्न नक्कीच विचारला असावा. मेहनत करणारा माणूस नेहमी का मरतो? शेतकऱ्याचीच अवस्था बिकट का असते? शेतकऱ्यालाच आपलं जीवन का संपावं लागतं? आणि जे चुकीचे काम करतात, चुकीचे वागतात, चुकीच्या पद्धतीने पैसे कमवतात, ती लोक अगदी सुखामध्ये कसं काय जगतात? या सर्व गोष्टीमुळेच हा सिनेमा फक्त धार्मिक राहत नाही, तो सामाजिक बनतो. सिनेमामध्ये श्री स्वामी समर्थांची भूमिका कोणी केली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतो, ही भूमिका मोहन जोशी यांनी केली आहे. आणि खरं सांगायचं झालं तर मोहन जोशी यांच्या आयुष्यामधील संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये हा एकमेव सिनेमा असा राहणार आहे जो त्यांच्या कायम आठवणीत राहील आणि लोकांच्या आठवणीत राहील. चित्रपट एकदम साधारण पद्धतीने दाखवण्यात आलाय. सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पाहताना असं वाटेल आपण कुठे आलोय, पण सिनेमाची सुरुवात झाल्यानंतर आपण खुर्चीवरून हलणार देखील नाहीत. चित्रपटाला भारी बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये, पण चित्रपटामधील शांत बोलण्यातून, छोट्या छोट्या कृतीमधून एक वेगळी शक्ती आपल्याला जाणवायला लागते. या सिनेमामध्ये स्वामी लोकांची समस्या एक क्षणामध्ये संपवत नाहीत, ते फक्त लोकांना लढायला शिकवतात. आणि हीच गोष्ट सिनेमाला वेगळी बनवते. कारण की इथे फक्त भक्ती म्हणजे हात जोडणं नाही, तर संकटासमोर उभं राहणं आहे. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचं लेखन केलंय आणि डायरेक्शनही त्यांनीच केलंय. संपूर्ण चित्रपटामध्ये ज्या काही कथा मांडल्यात त्या सर्वांमध्ये सतत एक सस्पेन्स वाढत जातो. कारण की सिनेमा बघताना प्रत्येकाला वाटतं आता पुढे काय होणार, गावातलं संकट कसं संपणार, शेतकऱ्यांचं संकट कसं संपणार,
जी महिला स्वामी समर्थांना मानत नाही ती महिला नंतर स्वामी समर्थांना का मानते. विशेष म्हणजे हा सिनेमा एका बाजूला ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव्य दाखवतो तर दुसऱ्या बाजूला शहरामधील माणसांनाही जोडून ठेवतो. गावामध्ये दुष्काळ आहे तर शहरामध्ये मानसिक ताण आहे. गावामध्ये कर्ज आहे तर शहरामध्ये नोकरीची कोणतीही हमी नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये माणूस तुटतोय आणि म्हणूनच देऊळ बंद 2 हा सिनेमा फक्त शेतकऱ्यांसाठी राहत नाही तर तो प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाचा सिनेमा बनतो. विशेष म्हणजे या सिनेमामधील संवाद खूप जबरदस्त आहेत. काही संवाद तर असे आहेत थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजतात, पण ते फक्त मनोरंजनासाठी नाही. त्या संवादामध्ये वेदना आहेत, राग आहे आणि एक असहाय्य माणूस आहे. त्या चित्रपटाची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे का? हा चित्रपट कुठेही उपदेश देत बसत नाही, जो प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडतो. शेतकरी जीवन का संपवतोय? आपण जे अन्न खातोय त्यामागे कोणाचं जीवन जळतंय? देव खरंच असतो का आणि जर असेल तर काय करतो? हे प्रश्न सतत डोक्यात फिरत राहतात. सुरुवातीला हलक्या वातावरणामध्ये सुरू झालेला हा सिनेमा इतका भावनिक होतो. या चित्रपटाचा शेवट येईपर्यंत संपूर्ण लोक त्या चित्रपटामध्ये हरवून जातात आणि शेवटच्या मिनिटात जे काही घडतं त्याने अक्षरशः थिएटर हादरून जातं. मग थिएटरच काय, थिएटरमध्ये बसलेला माणूस हादरून जातो. चित्रपट संपल्यानंतर माणसांच्या डोळ्यात पाणी नसतं, पण माणूस आतमधून पूर्णपणे हललेला असतो. या चित्रपटामध्ये देऊळ बंदमध्ये जे कलाकार होते त्यामधील मुख्य अभिनेता महेश मांजरेकर, प्रसाद ओक या सर्व कलाकारांनी सिनेमाला चांगली साथ दिली आहे. चित्रपटामध्ये प्रत्येक पात्राला महत्त्व आहे. कोणीही फक्त थिएटरवरती चमकण्यासाठी आलेला नाही आणि त्यामुळेच देऊळ बंद 2 हा चित्रपट फक्त चित्रपट वाटत नाही, असे वाटते की जसं काय आपल्याबरोबर हे सर्व घडतंय. मराठी सिनेमाबद्दल नेहमी बोललं जातं, कंटेंट भारी असतो पण लोक थिएटरमध्ये जात नाहीत. पण देऊळ बंद 2 या चित्रपटाने आता हे सर्व बदलायला सुरुवात केली आहे. लोक थिएटरकडे वळायला लागलीत आणि थिएटरमध्ये जात देखील आहेत. कारण की लोक या सिनेमासाठी फक्त भक्तीमुळे जात नाहीत तर एक प्रामाणिक चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत. हा चित्रपट पाहताना आपल्याला अनेकदा असं वाटतं आपण एखादा चित्रपट नाही तर वास्तव्य जगणाऱ्या लोकांची गोष्ट पाहतोय. म्हणूनच थिएटरमध्ये बसलेला प्रत्येक माणूस चित्रपटाशी शेवटपर्यंत जोडलेला राहतो. या चित्रपटाने अवघ्या 2-3 दिवसामध्ये 18 कोटी कमवलेत. कदाचित हा आकडा मराठीमधील खूप मोठा आकडा आहे. असा आकडा कोणत्याही चित्रपटाला मिळाला नसावा, राजा शिवाजी आणि सैराट चित्रपट सोडला तर. पण येत्या काही काळात लोक म्हणतायत हा चित्रपट राजा शिवाजी आणि सैराट या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल. त्यामुळे खास करून सगळ्यांना विनंती आहे, देऊळ बंद 2 हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कोणीही मोबाईलवरती डाउनलोड करू नका, कारण की अशा प्रकारचे चित्रपट खूप कमी येतात आणि ते थिएटरमध्ये पाहायलाच चांगले वाटतात.